तर फायनली आता आपण चाललेलो आहे बाहेर, सगळे रेडी होऊन झालेलो आहे. सगळ्यांची लुंगी तुझ्या आता परत लुंगी घालतो का? झालं का नाही? आम्हाला डायरेक्टली केस कापल्यानंतर बघितलं हे बघा, हे टोकलो आहे म्हणजे जी गँग सगळी चाललेली आहे. इथून 1 किलोमीटर आपलं मंदिरची क्यू आहे, जिथे आपल्याला लाईनला लागायचंय नंबर दर्शनासाठी. तर आपण चालत चाललेलो आहे, 10 मिनिटात पोहोचतोय तिथे. थँक्यू. चला आताच ते जे दादा होते आपल्या इकडचे होते, महाराष्ट्रीयन होते, त्यांनी सांगितले की आता लगेच दर्शन होणार नाही, तुम्ही जेवण वगैरे करा व्यवस्थित आणि त्यानंतर म्हणजे थोडंसं लेट जावं, कारण की दर्शन व्हायला तुम्हाला असं सकाळच होणार आहे. तर मग आता आपण काय करूया, जेवण करूया. आणि थंडी खूप वाजते म्हणतात तिथे, तर जॅकेट वगैरे घेऊन जाऊया. तर आपण असे मगापासून फिरत आहोत, अन्नप्रसाद कुठं मिळतोय ते शोधत आणि आपण इथले आलो ह्या चौकामध्ये. हे मस्त आहे रे चौक, हा फुलं बघ ना. तर आपण आलेलो आहे इथं अन्नप्रसादाच्या इथे, जिथे अन्नप्रसाद दिला जातो. ठीक आहे, आणि ते वाटप सुरू झाले. हे बस रे, चाल या. चांगलं का सेटअप? एक नंबर शंकर. आपण इथे बसलेलो आहे जेवायला. मेरा पान किधर गया? केळाचं पान. आपल्याला असं जेवण आलेलं आहे, अजून बाकी काही येत आहे. तर आपण सुरू करूया आता. या हॉलमध्ये भरपूर म्हणजे 1000पेक्षा जास्त लोक जेवायला बसलेले आहेत. तर व्यवस्था तशी छान वाटते नाही का? अशी व्यवस्था आहे वाढायची. आपल्याला आता भात आलेला आहे, आता तिकडून ती डाळ येते. नाही हे बघा, अजून एक पंगतचा त्यांनी तयारी करून ठेवलेली, पूर्ण हॉल रिकामा झालेला आहे. अन्न प्रसादम. तर आपण ह्या क्राऊडेड एरियामध्ये आहे सध्या, आणि आता आपण इथून चाललो रूमवर. आईला कसले दिसते सगळे टकले. हॅलो गाईज, आत्ताच आम्ही अन्नप्रसादम मधून जेवण करून आलेलो आहोत, आणि जेवण अतिशय रुचकर आणि हेल्दी म्हणता येईल. आणि त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे लोक होती जेवणासाठी की ठीक आहे. एवढं मोठं लोक. मागचे 15 मिनिट झालं आम्ही चालतोच आहे, अजून रूमवर काय पोहोचलेलं नाहीये. आता रूमवर जाऊया. 10 वाजले आता. तर पुन्हा एकदा आपण आलोय आपल्या लॉकर्सच्या इथे. आता बघूया, सगळे आतमध्ये, रोहित आणि हे सगळे आतमध्ये गेलेत, शंकर, अनिल आणि आम्ही तिघे मागे तिकडे. चला बघू काय ठरते, कसं करते. ये हमारे इधर लॉकर है, ये देखो चिन्नप्पा दास उधर खड़ा है. अभी हम लोग काय रे, आता आम्ही आलो इथे. आम्ही आलोय परत आमच्या रूम्स जिथे आहेत तिथे. ओके, इथे रूम्स आहेत. इथे आपण मगाशी नाश्ता केला होता. आणि हा, आता आम्हाला जरी गेलो तरी आम्हाला लाईन मध्ये थांबायला लागेल 12 ते 3 वाजेपर्यंत. 3 वाजता परत एंट्री चालू होईल दर्शनाची जाण्यासाठी. तर त्यासाठी आम्हाला ब्लँकेट आणि चटई, काहीतरी चटई वगैरे सोय करावी लागेल. तर इथं आम्ही चटईचं विचारलंय, त्यांनी चटईचं सांगितलं की 50 रुपये भाडं आहे 1 दिवसाचं. हा, आपण हे इथल्या मोठ्या 2 चटई घेऊन जाऊ. आता आपण इथे घेतो बेडशीट, म्हणजे आपल्याला तिकडे दर्शनाला गेल्यानंतर थंडी वाजणार नाही. तर आपण आता रूमवर जाऊन आधार कार्ड वगैरे घेऊन आलेलो आहे इथे, आणि इथून ब्लँकेट घेतोय. ब्लँकेट म्हणजे तिथं झोपण्याची सोय होईल चांगली व्यवस्थित. हां, तिथं मी केली एंट्री, तू येऊन घे ना, पेमेंट केलं. तर आता आपण ब्लँकेट घेऊन इथे आलेलो आहे मेन रोडला.
चला आता जायची तयारी झाली आपली. चल रे, चलो रे. ओके. आता आपण गोविंदा आपण चाललोय दर्शन रांगेकडे. तिथे क्यूला आपल्याला सोडणार आहे आणि 7 ते 8 तास लागेल म्हणतात दर्शनासाठी. आता आपण एंटर केलेलं आहे इथे जिथे दर्शनाची रांग सुरू होते. पण आता सध्या रात्र आहे आणि रश आवर म्हणजे रश नाहीये. सॅटर्डे संडे पण नाहीये, त्याच्यामुळे कसं हे सगळं रस्ते रिकामे आहेत. आपण डायरेक्टली आतमध्ये एंट्री होणार आहे आपली. तर आता मला वाटतंय की इथून पुढे आपले मोबाईल जे आहेत ते लॉकरमध्ये जमा करावे लागतील आणि ते डायरेक्टली सकाळीच मिळतील. तर त्यामुळे आता मी मोबाईल इथे बंद करतो. देवाचं दर्शन झाल्यानंतर मग सकाळी भेटू. सकाळी 7, 8, 5, 6 किती वाजता नंबर लागेल माहित नाही आपल्या दर्शनाचा. हे बघा हे असं आहे इथे. हा हे आपला पास निघलेला आहे आणि इथून पुढे आता मोबाईल जप्त होतील तिकडे त्या लाईन मध्ये इथे. तर आता सकाळी भेटूया. टाटा, बाय बाय. श्री वेंकटेश भक्तवत्सल भागवत प्रिय हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद निवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद. इकडे मंदिर आहे आणि मंदिरातून इकडून दर्शन घेऊन आपण असंच या लाईन इकडे आलोय. इथे आहेत सगळे दीपस्तंभ. इथे सगळे हे दीपस्तंभ आहेत. वाव, इथे थांबली आपली ही गँग. हा हा, वा मस्त छान स्मेल येतोय. तर आता आमच्या इथलं प्रसाद वगैरे घेऊन झालेला आहे आणि फोटोज काढून झालेले आहेत. सकाळचे वाजलेले आहेत 7, 7:30 वाजलेत. आता आम्ही रूमवर जायला निघतोय. त्याच्या अगोदर मला नाश्ता करून घेऊया. त्याला लय भूक लागली, लय म्हणजे लय. चक्कर पडेल. इकडे टेम्पल आहे. आम्ही इथे थांबलो बसची वाट बघत. आता बस ऑलरेडी फुल. PS2. आम्ही आता बसमध्ये बसलोय. मोफत बस सेवा मध्ये चाललेलो आहे आपल्या लॉकरकडे. हा, इथून गेलतो ना आपण रात्री चालत चालत. आला आपलं लॉकर. तर आम्ही आता बसमधून उतरलेलो आहे आणि समोर आपले लॉकर आहेत. थोडंसं चालायचंय, परत चालत चाललोय. आम्ही रूमवर चाललो होतो पण इथे आम्हाला हे हॉटेल भेटले. आम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे. सगळ्यांना भूक लागलेली, त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलो होतो सध्या. चला बघूया. केले आपल्या नाश्त्याच्या प्लेट. इडली सांबार, इडली सांबार, डोसा, उपमा. तर आपला नाश्ता करून झालेला आहे आणि चहा पितोय आपण इथे सगळे. मस्तपैकी नाश्ता झालेला आता आणि आता रूमवर जाऊया. रूमवर म्हणजे लॉकरवर जाऊया आणि बघूया आता नेक्स्ट प्लॅन काय बनतोय. ये देखो, ये जा रहे सब लोग अन्ना लोग. आता मी तिथे त्याचे भैया ना, त्यांना दिले आपले चादर वगैरे होते, रिटर्न केले, रेंटने घेतलेले. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 11 आणि आमचा आराम करून झालेला आहे. कोणी आंघोळ केलं, काही जणांनी आंघोळ केलं, फ्रेश झालेलं आहे, कपडे वगैरे चेंज करून झालेले आहे.